AV number 8. Finding himself too wretched to remain alone, he knocked at Oda's door. आणि अतिशय तुटलेला विमनस्क अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्याने एकटा पडला होता. ही नॉक ॲट ऑडाज डोअर, वेंट इन टू हर रूम. त्याने ऑडाचा दरवाजा ठोठावला. सीटेड हिमसेल्फ विदाऊट स्पीकिंग इन अ कॉर्नर. आणि अतिशय शांतपणे एका कोपऱ्यात तो जाऊन बसला ऑडाच्या रूममध्ये. अँड लुक रूफुली ॲट द यंग वुमन. आणि अतिशय रूफुली, अनहॅपीली, रूफुली मीन्स अनहॅपीली, आणि अतिशय खिन्न मना अवस्थेत त्या ठिकाणी तो त्या बाईकडे बघत होता, ऑडाकडे. ऑडा वॉज स्टिल पेन्सिव्ह. ऑडा आत्ताही त्या विचारमग्न अवस्थेमध्ये होती. अबाउट 7:30 इन द इव्हनिंग मिस्टर फॉग सेंट टू नो इफ ऑडा वुड रिसीव्ह हिम. आता जवळजवळ त्या ठिकाणी 7:30 जे आहे, अबाउट 7:30 इन द इव्हनिंग, 7:30 वाजता त्या ठिकाणी, अबाउट 7:30 इन द इव्हनिंग मिस्टर फॉग सेंट टू नो इफ ऑडा वुड रिसीव्ह हिम. 7:30 वाजता त्यांनी निरोप पाठवला की त्याला त्या ठिकाणी ऑडाला भेटायचं होतं. ऑडाची त्यांनी परवानगी जी आहे ती मागितली. इन अ फ्यू मोमेंट्स ही फाउंड हिमसेल्फ अलॉन विथ. आणि काही मिनिटाच्या आतच त्या ठिकाणी तो तिच्या खोलीमध्ये प्रवेश करता झाला. फिलियस फॉग टूक अ चेअर अँड सॅट डाऊन नियर द फायर प्लेस. त्याने एका शेकोटीजवळ तो बसला आणि त्या चेअरवर त्याने त्या ठिकाणी आपलं बस्तान मांडलं. अपोजिट ऑडाच्या ऑडाच्या समोर. नो इमोशन वॉज विजिबल ऑन हिज फेस. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. फॉग रिटर्न वॉज एक्झॅक्टली द फॉग हू हॅड गॉन अवे. जो गेलेला फॉग होता तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी आता आहे त्या अवस्थेत परत आलेला होता. देर वॉज द सेम काम, द सेम इम्पॅसिबिलिटी. तोच निर्विकार चेहरा, तोच शांतपणा त्याच्या चेहऱ्यावर आता होता. आणि अतिशय शांतपणे तो आता बोलतो आहे ऑडाशी, फिलियस फॉग. ही सॅट सेव्हरल मिनिट्स विदाऊट स्पीकिंग. काही मिनटं त्याने काही न बोलता घालवली. दॅन बेंडिंग हिज आईज ऑन ऑडा. आणि त्याने आता आपले डोळे, आपल्या नजर जी आहे ती नजर खाली केली. मॅडम सेड ही, विल यू पार्डन मी फॉर ब्रिंगिंग यू टू इंग्लंड. त्याने माफी मागितली, क्षमा मागितली. तो ऑडाला म्हणाला की तू मला माफ करशील असं मला वाटतं, कारण मी तुला चुकून त्या ठिकाणी इंग्लंडला आणलं, त्याबद्दल तू मला क्षमा करशील. आय मिस्टर फॉग रिप्लायड ऑडा, चेकिंग द पल्सेशन ऑफ हर हार्ट. ती म्हणाली ऑडा, मी मिस्टर फॉग मी. आणि तिचे हृदयाची ठोके जे आहे ते वाढलेले आहेत. प्लीज लेट मी फिनिश. मला बोलू देत. रिटर्न मिस्टर फॉग म्हणाला तिला. वेन आय डिसाइडेड टू ब्रिंग यू फार अवे फ्रॉम द कंट्री विच वॉज सो अनसेफ फॉर यू. मी जेव्हा तुला तुझ्या त्या देशातून इथे आणलेला, इतक्या लांबवर तू इथे माझ्याबरोबर आलेली आहेस. आय वॉज रिच अँड काउंटेड ऑन पुटिंग अ पोर्शन ऑफ माय फॉर्च्यून ॲट युअर डिस्पोजल. तर त्यावेळेला वाटलं होतं की माझी श्रीमंती जी आहे, माझं सगळं काही जे नशीब आहे, जे संपत्ती आहे, ती तुझ्या ताब्यात मी देईल. देन युअर एक्झिस्टन्स वुड हॅव बीन फ्री अँड हॅपी. त्यावेळेला तुझं नशीब जे आहे ते चांगलं राहिलं असतं. बट नाऊ आय एम डुईंग. पण आता मात्र माझं सगळं काही संपलेलं आहे. मी पैज हरलेलो आहे आणि कदाचित तुला ते सुख जे आहे ते मी देऊ शकत नाही, असं तो तिला म्हणाला. आय नो इट मिस्टर फॉग रिप्लायड ऑडा. ऑडा त्याला म्हणाली की हो मला माहिती आहे. ती ऑडा मिस्टर फॉगला म्हणाली. अँड आय आस्क यू इन माय टर्न, विल यू फॉरगिव्ह मी फॉर हॅव्हिंग फॉलोड यू. उलट तुम्ही मला माफ करा की कदाचित मी तुमच्या मागे आले, तुमच्या मागोमाग आले म्हणून कदाचित तुमची वेळ चुकली असावी. हू नोज फॉर हॅव्हिंग परहॅप्स डिलेड यू अँड दस कॉन्ट्रीब्युटेड टू युअर रुईन. कदाचित तुमच्या सर्वनाशासाठी मी त्या ठिकाणी कारणीभूत असावी आणि मला माफ करा. कदाचित तुमच्या मागोमाग मी आली आणि म्हणून तुम्हाला लेट झालेला असावा असं मला वाटतं, असं ती फिलियस फॉगला म्हणते आहे. मॅडम, यू कुड नॉट रिमेन इन इंडिया अँड युअर सेफ्टी कुड ओनली बी अश्युअर्ड बाय ब्रिंगिंग यू टू सच अ डिस्टन्स दॅट युअर पर्सिक्युटर्स कुड नॉट टेक यू. त्या ठिकाणी आपली जी फिलियस फॉग आहे तो म्हणतो, मॅडम यू कुड नॉट रिमेन इन इंडिया. तुम्ही भारतात राहू शकत नव्हत्या. could not remain in India and your safety could only be assured by bringing you to such a distance that your persecutors means त्रास देणारे, giving troublers, आणि your safety could only be assured, तुमची जी सुरक्षितता आहे ती या पद्धतीनेच त्या ठिकाणी होऊ शकत होती, by bringing you to such a distance that your persecutors could not take you. कदाचित तुम्हाला त्रास देणारे लोक इतक्या लांब येऊ शकत नव्हते आणि म्हणून तुम्हाला आणणं इतक्या लांब ते गरजेचं होतं. सो मिस्टर फॉग, resumed Oda, not content with rescuing me from a terrible death, you thought yourself bound to secure my comfort in a foreign land. So Mr. Fogg, तो जी आहे
ती जी ऑडा आहे ती म्हणते म्हणजे मिस्टर फॉग ऑडा पुन्हा पुन्हा बोलायला लागलेली आहे. नॉट कंटेंट विथ रेस्क्यूइंग मी फ्रॉम अ टेरिबल डेथ. तुम्ही अतिशय दुर्दैवी अंत होण्यापासून माझी सुटका करून तुम्ही थांबला नाहीत. यू थॉट युअर सेल्फ बाउंड टू सिक्युअर माय कम्फर्ट इन अ फॉरेन लँड. त्याउलट त्या ठिकाणी तुम्ही विशेष करून परक्या देशात मला आराम मिळावा यासाठी तुम्ही स्वतःला बांधील समजता आहात का? तुम्ही सुटका तर केलीच आहे माझी, पण उलट त्या ठिकाणी तुम्ही माझ्या चांगल्यासाठी तुम्ही बांधील आहात का, असं ती म्हणते आहे आपल्या मिस्टर फॉगला. येस मॅडम, बट सर्कमस्टन्सेस हॅव बीन अगेन्स्ट मी. हो मॅडम, मी म्हणतोय ते बरोबर आहे, पण सध्या परिस्थिती जी आहे ती माझ्या विरुद्ध आहे. स्टील आय बेग टू प्लेस द लिटिल आय हॅव लेफ्ट ॲट युअर सर्व्हिस. जेवढं माझ्याच्याने शक्य आहे तेवढी सेवा, तेवढं चांगलपणा जो आहे तुम्हाला देऊ शकतो, असं मिस्टर फॉग तिला म्हणाला. बट व्हॉट विल बिकम ऑफ यू मिस्टर फॉग. पण ती म्हणाली, पण मिस्टर फॉग तुमचे काय होईल? व्हॉट विल बिकम ऑफ यू मिस्टर फॉग. तुम्ही पुढे काय करणार आहात? ॲज फॉर मी मॅडम रिप्लाइड द जेंटलमॅन कोल्डली, आय हॅव नीड ऑफ नथिंग. तो म्हणाला की सद्गृस्त आणि शांतपणे म्हणाला, मला कशाचीही गरज नाही. आय हॅव नीड ऑफ नथिंग. बट हाऊ डू यू लुक अपॉन द फेट सर विच अवेट्स यू. पण सर तुमच्या भवितव्याचा तुम्ही काय विचार केलेला आहे? भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे? ॲज आय एम इन द हॅबिट ऑफ डुईंग. तर तो म्हणतो, आजवर जे करता राहिलो आहे तेच मी करणार आहे. ॲटलिस्ट सेड ऑडा वॉन्ट शुड नॉट ओव्हरटेक अ मॅन लाईक यू. तर किमान तुमच्यासारख्या माणसावर गरजेने मात करू नये तुमची मित्रमंडळी. युअर फ्रेंड्स, आय हॅव नो फ्रेंड्स मॅडम. तो म्हणाला की मला कुठलेही मित्र नाही. युअर रिलेटिव्स, तुमचे नातेवाईक. आय हॅव नो लॉंगर एनी रिलेटिव्ह. मला कुठलेही नातेवाईक नाही. आय पिटी यू द मिस्टर फॉग फॉर सॉलिट्यूड इज अ सॅड थिंग. खरंच मला तुमची दया वाटते मिस्टर फॉग, कारण एकाकीपण जे आहे ते अतिशय दुःख देणारं असतं. विथ नो हार्ट टू विच टू कॉन्फाईड युअर ग्रिप्स. तर कॉन्फाईड मीन्स टू च्यावर विश्वास ठेवणं, त्याला कॉन्फाईड करणं असं म्हणतात. टू विच टू कॉन्फाईड युअर ग्रिप्स. तर तुमच्या दुःखावर विश्वास तुम्ही ठेवायला. शेड बाय टू सिम्पॅथेटिक सोल्स मे बी बोर विथ पेशन्स. तर अशा पद्धतीने दोन सहानुभूती असलेल्या मनाने एकमेकांशी दुःख वाटून घेतलं तर धीराने सहन करता येऊ शकतं आणि आपण आपलं दुःख जे आहे ते एकमेकांच्या माध्यमातून सहन करू, असं ती त्याला म्हणते आहे. दे से सो मॅडम. खरं आहे मॅडम तुम्ही म्हणताय ते मिस्टर फॉग. मिस्टर फॉग सेड ऑडा रायझिंग अँड सीझिंग हिज हँड. डू यू विश ॲट वन्स अ किन्सवुमन अँड फ्रेंड. तिने त्याचा हातात घेतला आणि त्याला म्हणाली, डू यू विश ॲट वन्स अ किन्सवुमन अँड फ्रेंड. तुम्हाला एक चांगली सखी आणि मैत्रीण हवी आहे का? विल यू हॅव मी फॉर युअर वाईफ. मी तुमची पत्नी होऊ शकेन का? मिस्टर फॉग ॲट दिस रोज इन इज टर्म. आणि मिस्टर फॉग त्या ठिकाणी ताडकन उठला. देर वॉज अन अनवॉन्टेड लाईट इन हिज आईज. त्याच्या डोळ्यात एक चमक त्या ठिकाणी उमटली आणि तो आपल्या ऑडाला त्या ठिकाणी म्हणतोय, अनवॉन्टेड म्हणजे विलक्षण, एक अनवॉन्टेड लाईट इन हिज आईज अँड अ स्लाइट ट्रेम्बलिंग ॲट हिज ऑफ हिज लिप्स. आणि त्याचे होठ थरथरले. ऑडा लुक इन टू हिज फेस दिस सिन्सिरिटी रॅक्टिट्यूड मीन्स मोरली करेक्ट बिहेवियर, ज्याला आपण सचोटी म्हणतो, रॅक्टिट्यूड. द सिन्सिरिटी, रॅक्टिट्यूड, फर्मनेस अँड स्वीटनेस ऑफ दिस सॉफ्ट ग्लान्स ऑफ अ नोबल वुमन हुड. तर विशेष करून जी आपली ऑडा आहे त्या शालीन अशा त्या ऑडाच्या मृदू नजरेतला तो सच्चेपणा, रुजुता, दृढता आणि गोडवा पाहून तो अचंबित झाला. हू कुड डेअर ऑल टू सेव्ह हिम टू हुम शी ओड ऑल. ॲट फर्स्ट ॲस्टॉनिश्ड दॅन पेनिट्रेटेड हिम. आणि तो त्याच्या हृदयाला ते भिडलं. त्याला अतिशय बरं वाटलं की जिला आपण इथे आणलेलं आहे ते आपल्यावर प्रेम करते आहे, ते आपल्याशी लग्न करायला तयार आहे. ही शट हिज आईज फॉर अन इन्स्टंट ॲज इफ टू अवॉइड हर लुक. वेन ही ओपन देम अगेन, आय लव्ह यू ही सेड सिम्पली. इट्स बाय ऑल दॅट इज होलिएस्ट, आय लव्ह यू अँड आय एम एंटायरली युअर्स. आणि अशा पद्धतीने एकमेकांकडे त्यांनी आपलं प्रेम जे आहे ते त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि कुठेतरी त्या ठिकाणी एक चांगला शेवट जो आहे तो पुढे आपल्याला पाहायला मिळेल. ए क्राईड ऑडा प्रेसिंग हिज हँड टू हर हर्ट. पॅसपार्टूट वॉज समन अँड अपियर्ड इमिजिएटली. पॅसपार्टूटला बोलवण्यात आलं, ताबडतोब त्या ठिकाणी तो हजर झाला. मिस्टर फॉग स्टील हेल्ड ऑडाज हँड इन हिज ओन. मिस्टर फॉगने तो तिचा हातात हात घेऊन अजूनही ठेवलेला होता. पॅसपार्टूट अंडरस्टूड अँड हिज बिग राऊंड फेस बिकेम ॲज रॅडियंट ॲज द ट्रॉपिकल सन ॲट इट्स झेनिथ. तर मिस्टर